आपण सर्वे समवेत प्रणाम मंत्र म्हणूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. नमस्कार बंधू-भगिनींनो. बऱ्याच वेळानंतर आपली सर्वांची भेट या शिबिराच्या माध्यमातून होत आहे. आपण जेव्हा काही शांती मंत्र म्हणतो वैदिक, तेव्हा 3 प्रकारची शांती आपण म्हणत असतो. शांती, शांती, शांती. आणि या 3 प्रकारच्या शांतीमध्ये एक शांतीचा अर्थ असतो आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. तर आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. तर ही आधी दैविक जी शांती असते ती पण शांती का म्हणत असतो की पहा, आपण आधी विचार केला होता की खूप गरमी आहे आणि 2 वाजता काही आध्यात्मिक शिबिर ठेवायचं नाही, आपण 4 वाजता ठेवूया. आणि 4 वाजता आध्यात्मिक शिबिर ठेवलं तर तिथे पाऊस येऊन राहिला आहे आता. म्हणजे या अशा प्रकारच्या आध्यात्मिक आपल्या हे जे ज्याला म्हणतो की उपक्रम असतात किंवा साधना असते, तर त्याच्यामध्ये देवतांचं, आपल्या मनाचं आणि या निसर्गाचं त्याच्यावरती आपल्यावरती सर्व म्हणजे एक ते आपल्यावरती अनुकूल असले पाहिजे म्हणून ती शांती म्हटले जाते. आणि कदाचित आपण चुकलो असं कदाचित, म्हणून ही आधी ऊन आणि नंतर पाऊस असा तो सगळा प्रकार घडत आहे. असो, आज आपण जो विषय निवडला आहे आध्यात्मिक जीवनात तपाचा महत्त्व. आणि हा विषय निवडत असताना मला एक घटना जी मी श्रीमद स्वामी भौमानंदजी महाराजकडून ऐकली आहे आणि मोठी मजेशीर आहे, तिथून सुरुवात करूया. की नागपूरला खूप आधी एक आध्यात्मिक शिबिर असं भरण्यात आलं आणि जे स्वामीजी भाषण म्हणजे व्याख्यान देणार त्यांनी हाच विषय निवडला. मग पत्रिका छापण्याकरता ते सगळं प्रूफ रिडिंग करणं वगैरे सगळं सुरू होतं. तर त्या टाईप करण्यावाल्या त्या जी व्यक्ती होती त्यांनी चुकीने लिहून दिलं आध्यात्मिक जीवनात तुपाचं महत्त्व. आणि नेमकं ती चूक भौमानंदजी महाराजांच्या समोर आली. आध्यात्मिक जीवनामध्ये तुपाचं महत्त्व. तर तुपाचं महत्त्व आहे नक्की, पण तो ज्याला म्हणतो की आध्यात्मिक जीवनात तितकासा नव्हे, पण आपल्या दैनंदिन ज्याला म्हणतो की आपल्या शरीर रक्षणाकरता आहे, पण आध्यात्मिक जीवनाकरता तपाचं महत्त्व आहे. तर हा विषय अचानक मी का घेतला, कारण की 3 प्रकारचे तप गीतेत सांगितले आहे आणि त्याच्यानंतर दैवी संपदा, म्हणजे हे सगळे दैवी संपदा आणि हे तप हे आपल्या आध्यात्मिक जीवनाचा एक भाग असला पाहिजे. आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून आणि याच्या पुढे सुद्धा आपण याच विषयाला पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात करूया बंधू-भगिनींनो की पहा, आपण सर्वजण मोक्षार्थी आहोत. मुक्ती ही आपली ज्याला म्हणतो की मोक्ष हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. आपण काहीतरी ज्याला म्हणतो की इग्नोरन्समुळे, अज्ञानामुळे स्वतः हे बंधनात आपण सापडलेले आहोत. आणि जर आपल्याला मुक्ती पाहिजे, आपण मोक्षार्थी आहोत, तर मग एक छोटा प्रश्न मनात येतो की मुक्ती प्राप्त करण्याकरता साधन काय आहे. जसं आपण भाजी करतो तर कढाई, ते उलितणं, सगळे मसाले हे सगळे साधन आहेत, त्यातूनच आपण भाजी बनवत असतो. तसं हे मोक्ष प्राप्त करण्याकरता साधन काय आहे, तर साधन बंधू-भगिनींनो तर आपलं हे शरीर, या शरीरामध्ये असलेलं मन आणि बुद्धी, ह्या 2 गोष्टी आहेत. मन आणि बुद्धी हे शरीर आणि इंद्रिय हे सगळे साधन आपल्याला उपलब्ध आहे
आणि त्यातून आपल्याला हे मोक्ष साधायचं आहे. आता या सगळ्या साधनांचा उपयोग कसा करून घ्यायचा हा मोठा एक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. पण आपण बिलकुल हळुवारपणे आणि सुसूत्रपणाने घेऊया. त्यातून लक्षात येईल की कसं या साधनांच्या माध्यमातून आपण आपल्या आपले जे इप्सित आहे मोक्ष त्याच्याकडे कसं पोहोचू शकतो. तर हे सगळे जे साधन आहेत आणि आपल्याला शास्त्र काय सांगतं की प्रत्येक जीवामध्ये तोच एक ईश्वर विद्यमान आहे. प्रत्येक जीवामध्ये, मनुष्यामध्येच नव्हे, प्रत्येक जीवामध्ये तेच एक तत्त्व दडलेलं आहे. तर एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की जर ते तत्त्व विद्यमान आहे तर आपल्याला दिसत का नाही. जर ते तत्त्व विद्यमान आहे तर ते आपल्याला दिसत का नाही. तर आपल्या मनाची तशी स्थिती आज नाही आहे. आपल्या माताजींना एका स्वामीजींनी हा प्रश्न विचारला होता की माताजी, तुम्ही जगतजननी आहात, तुम्ही दिव्य आहात, पण तुमच्या दिव्यतेचा अनुभव हे आम्हाला का होत नाही. पहा किती पर्टिनंट क्वेश्चन आहे. तुम्ही दिव्य आहात तर त्याचा अनुभव आम्हाला होत का नाही. तर याचं उत्तर माताजी देतात की पहा, हे दिव्यत्व समजणं काय इतकं सोपं आहे. ते दिव्यत्व समजायला खूप मनाची तयारी, मनाची सूक्ष्मता पाहिजे, अत्यंत सूक्ष्मता पाहिजे. पुढे तेच महाराज प्रश्न विचारतात अपूर्वानंदजी की मग तुमचं दिव्यत्व तुम्हाला स्वतःला समजतं का, कळतं का. तर तेव्हा माताजी म्हणतात लागलीच की हो, अधूनमधून माझं दिव्यत्व मला लक्षात येतं आणि मग मी स्वतः विचार करते की अरे मी इथे सगळं काय करत आहे, माझं स्वरूप काय आहे आणि मी काय करत आहे, असे विचार येतात. आणि तेवढ्यातच कोणी भक्त येतात आणि आपलं काही दुःख सांगतात आणि मी ते माझं दिव्य स्वरूप मी सगळं काही विसरून जाते आणि पुन्हा या सगळ्या मायाच्या संसारामध्ये गुरफटून जाते. तर म्हणण्याचा अर्थ काय की आपल्यापैकी प्रत्येकामध्ये ते तत्त्व दडलेलं आहे. आत्मतत्व म्हणा, ब्रह्मतत्व म्हणा, हे दडलेलं आहे. पण हे आपल्याला सहजपणे ज्याला म्हणतो की गम्य होत नाही, कारण की आपल्या मनाची तशी स्थिती नाही आहे. पण बंधू भगिनींनो, मन एक अशी गोष्ट आहे, मन आणि इंद्रिय, की यांच्या माध्यमातून आपण हे मोक्ष प्राप्त करू शकतो. आणि आपण जे काही साधना करत आहोत ते काय करत आहोत की या मन आणि इंद्रियांच्या माध्यमातून आपण त्या आत्मतत्वावरती आपण जे जप करतो, ध्यान करतो, याच्या माध्यमातून आपण त्या आत्मतत्वाकडेच पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. काय होत असतं की साधना करून करून, जप करून, ध्यान करून त्या मनाला एका प्रकारची सूक्ष्मता प्राप्त होत असते. सध्या आपलं मन अत्यंत जड आहे आणि जसं जसं आपण आपल्या जीवनामध्ये साधना करतो ते अज्ञान, माताजी म्हणायला आहे बघा की जप केल्याने शरीर शुद्ध होतं. आता माताजीने फक्त असं म्हटलं की शरीर शुद्ध होतं, माताजीने असं म्हटलं नाही की मन शुद्ध होतं. पण हे त्याचा अंतर्निहित अर्थ आहे की जप केल्याने आपल्या मनावरती असलेले संस्कार, अपुऱ्या वासना, कर्माचे फळ हे हळूहळू स्वच्छ होतात आणि हे स्वच्छ झाले की मोक्ष हाताशीच आहे. असो, पण आता ह्या मनाच्या माध्यमातून आपण मोक्षप्राप्तीकरता जप ध्यान करतो, मठात येऊन शक्य तितकी सेवा करतो, पण हेच ज्याला म्हणतो की पुरेसं आहे का, तर नक्कीच नाही. आपल्या जीवनामध्ये हे तपाचं सुद्धा कुठेतरी फार महत्त्व आहे आणि हे महत्त्वच पटवून देण्याकरता ही आपण एक शृंखला याची पण सुरू केलेली आहे. तर आपण जशी चर्चा केली की मोक्षकडे जाण्याकरता जे साधन आपल्याजवळ उपलब्ध आहे ते आहे आपलं मन आणि आपले इंद्रिय, हे शरीरसुद्धा. मनाची जी एक मनाचं एक जर फार वैशिष्ट्य काय आहे बघितलं बंधू भगिनींनो, तर मन हे एक अत्यंत शक्तिशाली आहे, अत्यंत गतिमान आहे. त्याची गती कशी आहे तर 1 सेकंदामध्ये कोल्हापूरमध्ये आहेत तर दुसऱ्या सेकंदाच्या आत तो कुठेतरी न्यूयॉर्क किंवा लंडनला सुद्धा पोहोचू शकतो आणि पोहोचतो असतो. इतकी त्याची मोठी झेप आहे की सेकंदाच्या आत तो कुठे तर सांगू शकत नाही आणि अत्यंत शक्तिशाली आहे की अनेकदा आपण विचार करतो की मी कल्पना करो की एखाद्याने विचार केला की आज आईनी
खूप छान पाऊस पडतोय, भजे केले, मी खाणार नाही. पण कुठेतरी ते मन इतकं प्रलोभित होतं की कितीही प्रयत्न केले तरी ते भजे खाण्याची आपल्याला इच्छा होतेच होते. आणि याच संदर्भामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना सांगतो 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग जो आहे, स्पष्टपणे अर्जुन आपला जो कमकुवतपणा स्वीकार करतात आणि म्हणतात की चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. अर्जुना, कृष्णा, हे मन माझं कसं आहे, अत्यंत चंचल आहे. ही तिसरी म्हणजे त्याचे गुण आहे बरं. म्हणजे अत्यंत गतिमान आहे, अत्यंत शक्तिशाली आहे आणि अत्यंत चंचल आहे. बिलकुल एका ठिकाणी बसू शकत नाही, अत्यंत चंचल आहे. तर अर्जुन म्हणतात की चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. हा प्रमाथी शब्द फार जोरदार आहे. प्रमाथीचा अर्थ काय असतो की आपण ते दही घुसळतो ना, ते रवी जेव्हा फिरवतो तर ते छोटे छोटे कण जे असतात दह्याचे, त्यांची काही मात्रा चालत नाही, मथणं. तर हे आपलं मन आपल्या इंद्रियांना असं मथून टाकतं की तिथे आपलं काही चालत नाही. आणि फक्त म्हणजे मथणं एवढंच नाही, तर तिथे उपसर्ग लागलेला आहे, प्रमाथी बलवत दृढम. आणि पुढे काय म्हणतात की तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सदुष्करम. की कृष्णा, हे जसं म्हणजे चारी बाजूनी बिलकुल सुसाट सुटलेलं वारं, त्याला कह्यात आणणं किती अवघड आहे, तसंच या मनाला कह्यात आणणंसुद्धा अवघड आहे. त्याच्या या प्रार्थनेला दुजोरा देतात भगवान श्रीकृष्ण आणि ते म्हणतात, स्पष्टपणे म्हणतात काय, असंशयम, पहिलाच शब्द आहे, नो डाऊट, असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. अर्जुना, तू म्हणतो असंशय, याच्यात काही संशय नाही की या मनाला कह्यात आणणं अत्यंत अवघड आहे. पण अभ्यासेन तू कौंतेय, जर आपण सतत अभ्यास केला मनाला कह्यात ठेवण्याचा, मनाला शुद्ध करण्याचा आणि वैराग्य वृत्तीने जगलो तर हे शक्य आहे. तर मनाचे 3 अत्यंत महत्त्वकारी जे गोष्टी, शक्तिशाली आहे, गतिमान आहे आणि चंचल आहे. आणखीन काय आहे, ही मनाची नैसर्गिक गती जी आहे ही विषयांकडे आहे. मनाला सतत काहीतरी बाहेर प्राकृतिक दृश्य, सिनेमा किंवा या सगळ्या गोष्टी फार आवडत असतात. म्हणजे विषयांकडे तो सतत धावत असतो, म्हणजेच काय, बाहेर धावत असतो. आणि मनाचं अजून एक वैशिष्ट्यसुद्धा आहे बंधू भगिनींनो, आणि ते म्हणजे काय की जर एखाद्या साधकाने प्रयत्न केला तर हेच मन तो आतसुद्धा वळू शकतो. म्हणजे मनामध्ये ही एक त्याचं वैशिष्ट्य आहे, त्याची एक फॅकल्टी आहे की बाहेर जाणारं मन हे जर बाहेर गेलं तर ते आध्यात्मिक जीवनाचं बिलकुल ज्याला म्हणतो की नाश करतं. पण तेच मन जर आतमध्ये वळवलं तर ते आपल्याला खूप चांगले आध्यात्मिक त्याचे रिझल्ट्स मिळू शकतात. आणि बाहेर मन गेलं तर फक्त आध्यात्मिकच नव्हे, आपण बघतो की लौकिक जीवनामध्ये किती विद्यार्थ्यांचं नुकसान होत असतं. ते नुकसान का होत असतं, कारण की त्यांचं आपल्या मनावरती मुळीच नियंत्रण नसतो. तर लौकिक जीवनामध्ये सुद्धा यशाकरता हे मनाला जर स्थिर ठेवणं, शांत ठेवणं हे तितकंच गरजेचं आहे. आता आपली समस्या काय आहे की हे जे बाहेर फिरणारं मन आहे त्याला आत वळवायचं. आणि मनाची नैसर्गिक गती ही बाहेर आहे. आपल्या माताजींनी फार सुंदर म्हणतं बरं या बाबतीमध्ये. माताजी म्हणतात की मनाची गती कशी बेटा माहिती आहे, की जसं पाण्याची गती उंचावरनं खालती जात असते, तसंच मनाची सहज गती जी आहे ती बाहेर फिरण्याची किंवा विषयांकडे धाव घेण्याची असते. आता बाहेर धाव घेणाऱ्या या मनाला आपल्याला आत वळवायचं आहे. आणि बंधू भगिनींनो, यालाच म्हणतात तप. एखाद्या गोष्टी जी नैसर्गिक गतीने त्या गोष्टीची गती एका दिशेला आहे तर त्याला अडकवणे, त्याला थांबवणे आणि त्याला विपरीत दिशेमध्ये वळवणे यालाच तप म्हणतात. तप म्हणजे हा शब्द म्हटला बंधू भगिनींनो तर याचे 2 अर्थ असतात, तापणे किंवा तापविणे. लक्षात आलं, 2 अर्थ आहे. तापणे म्हणजे स्वतःला तापवून घेणे,
आणि दुसरा अर्थ तापविणे, दुसऱ्याला सुद्धा तापवू शकतो आपण आणि आपल्याला त्यात जास्त मजा येतो. पण जेव्हा आपण दुसऱ्याला तापवतो त्यात आपलं आध्यात्मिक नुकसान होत असतं, है ना. तर आपल्याला स्वतःला तापवून घ्यायचं आहे. टू बर्न सेल्फ. बर्न म्हणजे काही आपल्याला टू हीट सेल्फ म्हणजे काही आपल्याला काही रॉकेल टाकून पेटवून घ्यायचं नाही आहे, सेल्फ इमोल्युशन करून घ्यायचं नाही आहे. पण आपल्या ज्या नैसर्गिक वृत्ती ज्या बाहेर आपल्या विषयांकडे धावत असतात तिथून त्या मनाला आवरून आणि आपल्या आतमध्ये वळवायचं आहे, जेणेकरून आपल्याला आत्मसाक्षात्कार घडू शकेल आणि यालाच म्हणतात तप. पण या मनाबरोबर बंधू भगिनींनो 2 गोष्टी अजून जोडल्या गेल्या आहे आणि त्या मनाची चंचलता अजून वाढवतात. कोणत्या कोणत्या? तर हे आपली 5 इंद्रिय आहे ना, नाक, कान, जिव्हा, त्वचा, या गोष्टींनी काय होत असतं की या गोष्टी जेव्हा विषयाच्या संपर्कात येतात. एक उदाहरण घेऊया की आपण ठरवलं आहे की नाही आईने आज जरी पाऊस पडतो आहे भजे केले मी खाणार नाही, पण त्या नाकात जेव्हा तो वास जातो म्हणजे काय, आपलं मन त्या इंद्रियांशी निगडीत आहे. आपलं मन त्या इंद्रियांशी निगडीत आहे आणि जेव्हा आणि इंद्रिया कसं असतात की इंद्रिया हे नेहमी बाहेरच जात असतात. मनाला फॅकल्टी किंवा कॅपॅसिटी दिली आहे ईश्वराने, ते बाहेर पण जाऊ शकतं, आत पण येऊ शकतं. पण इंद्रियांना ईश्वराने फक्त एकच फॅकल्टी दिली आहे की ते फक्त बाहेरच जाऊ शकतात आणि त्यासुद्धा अत्यंत चंचल असतात. कठोपनिषदमध्ये या इंद्रियांना एक नाव दिलं आहे, त्या अश्वासारखा आहे, घोड्यांसारखा. घोडा कसा धावत असतो 4 दिशेला, तसं हे ज्याला म्हणतो की आपल्या इंद्रिया आहेत हे आतमध्ये तर म्हणजे वळू शकत नाही. आणि ह्या इंद्रिया कशा आहेत, या आपल्या मनाशी निगडीत आहेत आणि या सतत धावत असतात आणि त्या मनाला म्हणतात की अरे चल पाऊस पडला आहे आपण भजेच खाऊया. म्हणजे मन प्रयत्न करत आहे की मी संयम बाळगू, मी आतमध्ये वळू, पण या इंद्रिया अरे खूप चांगला पाऊस पडला आहे, बाहेर खूप सुंदर निसर्ग आहे, चला आपण पन्हाळ्याला जाऊया. कान काहीतरी खूप सुंदर काहीतरी ऐकण्याकरता सतत तो मनाला एक ज्याला म्हणतो की उद्विग्न करत असतो. म्हणजे आपल्या मनाशी निगडीत हे जे 5 इंद्रिया आहेत, हे 5ही इंद्रिया त्या मनाला सतत डिवचत असतात, त्याला उद्विग्न करत असतात आणि त्याला आतमध्ये जाण्यापासून परावृत्त करत असतात. तर आपली समस्या एक नाही आहे, एक तर मन स्वतः चंचल आहे, गतिमान आहे, शक्तिमान आहे, तो बाहेर धावत असतो, विषयांकडे धावत असतो स्वतःहून. कसं बसं त्याला आवरलं तर ह्या इंद्रिया त्याला डिवचतात. जसं म्हणतो ना की एखादा मुलगा जरा चांगला होऊ इच्छितो पण त्याची संगत खराब असते. आपण बघतो जगामध्ये की एखादा मुलगा खूप चांगला असतो, त्याला चांगलं व्हायचं असतं, पण त्याची संगत अशी खराब असते की अरे चल सिनेमाला जाऊया, आपण असं करूया तसं करूया, आणि त्याला ते सारखं काहीतरी डिस्टर्ब करत असतात. तर म्हणण्याचा अर्थ काय की कदाचित मनाला आपण संयमात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ह्या इंद्रिय ज्या असतात ना बंधू भगिनींनो, ह्या त्याला डिवचत असतात. तर आपण काय करावं की हे इंद्रियांनासुद्धा कह्यात ठेवणं हे सुद्धा तपामध्ये मोडतं. आणि आत्तापर्यंत आपण या चर्चेमध्ये 2 गोष्टी आपण समजून घेतल्या. कोणत्या 2 गोष्टी? की मनाला आवरणे म्हणजे तप, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंद्रियांना आवरणं म्हणजे सुद्धा तप. बरोबर? पण लक्षात घ्या, इंद्रियांना मनासारखं आतमध्ये वळवू शकत नाही. जी एक कॅपॅसिटी मनाची आहे ती इंद्रियांची नाही. आणि म्हणूनच पण मग इंद्रियसारखं काय बाहेरच भरकट राहणार का? आणि बाहेर ते भटकत राहिले तर ते मनाला चिथवणारच का? तर तसं नाही आहे. पहा, एक शम नावाची गोष्ट विवेक चूडामणीमध्ये सांगितली गेली आहे की इंद्रियांना आपण आवरून आणि त्यांना शांत ठेवू शकतो आणि त्यालाच शम म्हणतात. आणि इंद्रियांना शांत ठेवणं, इंद्रियांना एक्साईट न होऊ देणं, यालाच शम म्हणतात आणि यालाच तप म्हणतात. आता ही गोष्ट आपल्यापर्यंत स्पष्ट झाली, सुस्पष्ट झाली की तप म्हणजे काय. तर
मनाची जी नैसर्गिक गती बाहेर जाण्याची आहे त्याला बाहेर जाण्यापासून परावृत्त करून आतमध्ये वळवणे आणि इंद्रियांची सुद्धा जी एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे बाहेर जाण्याची तिथून त्यालापासून परावृत्त करून त्यांना स्थिर करणे, त्यांना शांत करणे, त्याचाच अर्थ ज्याला आपण घेऊया की ते सुद्धा तप आहे. आता बंधू भगिनींनो की 3 प्रकारचे तप, खरं म्हणजे 6 प्रकारचे तप गीतेमध्ये सांगितलेले आहेत. एक तर सात्विक तप, राजसिक तप आणि तामसिक तप. आणि अजून जे प्रकार आहेत ते म्हणजे हे शारीरिक तप, मानसिक तप आणि वाचिक तप. हे प्रत्येक तपाचा उलगडा आपण येणाऱ्या आध्यात्मिक शिबिरामध्ये करण्याचा प्रयत्न करूया. पण आजच्या या पहिल्या व्याख्यानामध्ये आपण एक साधारणपणे तप म्हणजे नेमकं हे याला आचरणात कसं आणायचं आणि याचं आपल्या जीवनात किती अतिशय महत्त्व आहे, या इंद्रियांना कह्यात ठेवणे आणि मनाला आत वळवणे याच्या संदर्भात थोडं चर्चा करूया. आणि विशेष करून मी आज संदर्भ घेणार आहे भगवान श्रीरामकृष्णांच्या 2 प्रकारचे तप त्यांनी सांगितलेत वचनामृतमध्ये. आपण सर्वांनी ते वाचलेले आहेत, सगळ्यांना माहिती आहे, पण फक्त संदर्भ आहे म्हणून सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की कलिकाळामध्ये सत्य हे सगळ्यात मोठी तपस्या आहे. या कलिकाळामध्ये सत्य बोलणे, सत्य आचरण करणे हे अतिशय मोठी तपस्या आहे. एक. आणि दुसरं म्हणजे मन मुख एक करणे ही दुसरी तपस्या आहे. मन मुख एक करणे ही दुसरी तपस्या आहे. तर पहिली तपस्येच्या संदर्भात आज तर मी चर्चा करणार नाही, पण ही जी दुसरी तपस्या की मन मुख एक करणे, आणि हे आपण कसं करू शकतो, यात काय अडचणी आणि आपण कुठे चुका करतो याच्या संदर्भात थोडी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आता पहा बंधू भगिनींनो की मन मुख एक करणे किंवा मन, वाणी आणि कृती याच्यामध्ये साम्यता गाठणे म्हणजेच मनमुख एक करणे. साधारणपणे आपण सर्वजण साधारण जीव आहोत. आपल्याकडून काय घडतं, आपण विचार करतो एक, बोलतो दुसरं आणि करतो तिसरंच. म्हणजे कुठेही कोणत्या प्रकारची साम्यता नसते. आणि भगवान श्रीरामकृष्णाच्या दृष्टीमध्ये याला ते म्हणतात हिपोक्रेट किंवा ढोंगी. आणि भगवान श्रीरामकृष्णांना सगळं काही ते सहन करायचे, पण कोणत्याही प्रकारचा ढोंगीपणा हा त्यांना मुळीच आवडायचा नाही. आणि मन, वाणी आणि कृती त्यांना हे कळायचं की एखादी व्यक्ती ज्याच्यामध्ये मन, वाणी आणि कृतीमध्ये साम्यता आहे ते चटकन ओळखायचे. आणि यालाच भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात सरलता. जी व्यक्ती सरळ असते त्याच्या जीवनामध्ये कधी पण मन, वाणी आणि कृतीमध्ये कधी पण ज्याला म्हणतो की कोणताही डायग्रेशन किंवा अंतर हे कधी आपल्याला बघायला मिळणार नाही. आणि म्हणूनच भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की खूप सरळ झाल्याशिवाय ईश्वरप्राप्ती होत नाही. बरोबर, एक हे वाक्य म्हणतात. आणि दुसरं वाक्य म्हणतात की अनेक जन्माची तपस्या केल्यानंतर मन, वाणी आणि कृतीमध्ये साम्यता येते. अनेक जन्माची तपस्या म्हणजे हे जे एक उपक्रम आपण हातात घेतला आहे मन मुख एक करण्याचं, हे काही तितकंसं सोपं नाही आहे. या सरलतेच्या संदर्भात मी थोडं एक आतमध्ये शिरू इच्छितो की भगवान श्रीरामकृष्णांच्या दृष्टीने मन, वाणी आणि कृती ज्याची एक आहे किंवा मन मुख एक आहे त्यांच्या दृष्टीने ती व्यक्ती सरळ. आता पहा, आपल्या एक कन्सेप्ट काय असतात की एखादा मुलगा मवाळ आहे, गबाळ्यासारखा राहतो, होयबा आहे, कधी कोणत्या गोष्टीचा विरोध करत नाही, हे सगळे आपले मापदंड आहेत की बाबा तो खूप सरळ आहे. पण भगवान श्रीरामकृष्ण त्या गोष्टीला बिलकुल महत्त्व देत नाही. आणि भगवान श्रीरामकृष्ण आपल्या सर्वांना स्मरणात असेल, निरंजन महाराजांच्या संदर्भात अनेकदा त्यांनी उद्गारले आहेत की निरंजन माझा एकदम सरळ आहे. आणि या निरंजन महाराजांच्या संदर्भात त्यांचं जीवनचरित्र वाचलं तर एकदा ते बोटीतून येत असताना म्हणजे भयंकर उग्र स्वभावाचे होते बरं, आणि एक पिळदार शरीर, कसलेलं शरीर आणि भयंकर उग्र स्वभावाचे. आणि ठाकूर म्हणतात हे सरळ आहे, हे गणित कसं बसवायचं. म्हणजे त्यांची ते घटना सगळ्यांनी वाचलेली आहे, फक्त संदर्भ म्हणून सांगतो की बोटीतून येत असताना कोणीतरी भगवान श्रीरामकृष्णांच्या संदर्भात काहीतरी वाईट उद्गार काढले. ते इतके चिडले
की म्हणे आत्ताच्या आत्ता पूर्ण बोट मी बुडवतो, आणि त्यांचं ते पिळदार शरीर त्यांनी ती बोट हलवायला सुरुवात केली. आणि आता बोट बुडते की काय, अनेक लोकांनी त्यांना विनवणी केली, अहो इतके लोक आहेत, लहान मुलं आहेत, स्त्रिया आहेत, तुम्ही काय करताय. मग कुठेतरी ते थोडेसे भानावरती आले आणि मग त्यांनी त्याचं म्हणजे हे नाही केलं, ते कार्य तिथे थांबवलं. भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांची चांगली खबर घेतली की क्रोध हा शत्रू असतो म्हणे साधकाचा. तर अशाच व्यक्तिमत्वाला भगवान श्रीरामकृष्ण सरळ का म्हणायचे, कारण की मन मुख हे एक होतं. पण अशी कृती आपण करायला गेलो तर आपण ढोंगी ठरतो. आणि निरंजन महाराज हे बिलकुल ज्याला म्हणतो की सरळ ठरतात. तर आपली चूक कुठे होत आहे ते थोडंसं नंतर बघूया. भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनातले 1-2 प्रसंग बघूया की भगवान श्रीरामकृष्ण सुद्धा किती सरळ होते. एकदा त्यांनी मुख्य मुद्दा विसरू नका बरं, आपण काय चर्चा करत आहोत, आध्यात्मिक जीवनामध्ये तपाचं महत्त्व. आणि ही चर्चा करत असताना मन आणि इंद्रियांवरती संयम ठेवणं, मनाला स्वच्छ करणं म्हणजेच तप, बरोबर ना. आणि हे तप भगवान श्रीरामकृष्णांनी 2 प्रकारचे तप सांगितले, सत्य आचरण आणि दुसरं मनमुख एक करणे. आणि त्या संदर्भात आपण सरलतेवरती पोहोचलो आहे, पण पुन्हा आपण जाणार आहोत मनमुख एक कसं करायचं त्याच्यावरती. तर एकदा केशवचंद्र सेन भगवान श्रीरामकृष्णांच्या भेटीला आले होते. तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण त्यांना विचारतात की का हो, तुमचं माझ्याबद्दल काय मत आहे. आता केशवचंद्र सेनना भगवान श्रीरामकृष्णांबद्दल अत्यंत आदर होता आणि एक ईश्वर म्हणूनच ते त्यांना बघायचे. पण तरी विनम्रतेपूर्वक ते म्हणतात की ठाकूर हे असलं प्रश्न विचारू नका मला, मी काय तुम्हाला सांगणार, मी तुमचं कसं काय म्हणजे तुम्हाला कसं मापू शकतो मी. नाही तरी सांगा ना. पुन्हा ते म्हणतात की अहो, एखाद्या लोखंडाचा व्यवसाय करण्यावाल्याला सुई विकण्यासारखं होईल मी काही बोललो तुमच्याबद्दल तर. नाही तरी तुम्ही बोलाच, असं ठाकूर खूप आग्रह करतात. तेव्हा केशवचंद्र सेन ते म्हणतात ठाकूरांना की तुम्ही साक्षात अवतार आहात. आता असं म्हटल्यानंतर भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात, लागलीच थोडंसं ते त्यांचा मूड जातो आणि ते म्हणतात की नारद आणि वाल्मिकीने म्हटलं असतं तर मी मानलं असतं, तुम्ही म्हणत तर मी मानणार नाही. आता स्वतःहून त्यांना सारखं म्हणतात ते, माझ्याबद्दल काय तुमचं विचार आहे, माझ्याबद्दल काय विचार आहे. आता त्याने बिचाराने सांगितलं तर लागलीच ठाकूर त्यांना त्याच्या तोंडावरती म्हणतात आहे की वाल्मिकी आणि नारदाने सांगितलं असतं तर मी मानलं असतं, तुम्ही काय म्हणता मी ते मानणार नाही. आता हा अपमान नाही तर काय. इथे ती व्यक्ती नाही म्हणत होती, मी काही बोलत नाही, आणि बोलली तर त्यांच्या तोंडावरतीच. आणि केशवचंद्र सेन म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नव्हते, म्हणजे सामान्य व्यक्ती म्हणण्यापेक्षा मी आध्यात्मिक दृष्टीने म्हणत नाही आहे, पण एक समाजामध्ये खूप समाज प्रतिष्ठित व्यक्ती होती. आणि त्यांच्या तोंडावरती असे वाक्य फेकणे की वाल्मिकीने नारदाने म्हटलं असतं तर मी मानलं असतं. तर ठाकूरांनी असं का म्हटलं की कसं आहे बंधू भगिनींनो, अवतारच अवतारांना ओळखू शकतो. ठाकूरांना हे तिथे दर्शवायचं होतं. आणि जे त्यांच्या मनात आलं त्यांनी बिलकुल स्पष्टपणे सांगितलं. केशवाचा अपमान करण्याचा म्हणजे ही कल्पना मात्र हा विचार ठाकूरांच्या जीवनात येऊ शकत नव्हता. आणि तो विचार आला आणि पहा ठाकूराचं मन मुख एक होतं एकदम. आणि म्हणून ते सहजपणे ते बाहेर पडलं. ॲपरंटली आपल्याला असं वाटतं की अरे असं कसे वागले ठाकूर. तर म्हणण्याचा अर्थ काय, याला म्हणतात सरलता. अजून एक घटना ठाकूरांच्या सरलतेची अत्यंत बोलकी आहे. आता हे सगळे मी जे नाव घेत आहे केशवचंद्र सेन, आणि दुसरं नाव घेणार आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, हे त्यावेळेसचे पश्चिम बंगाल काय संपूर्ण भारतामध्ये हे फार मोठे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. केशवचंद्र सेनचे भाषणं ऐकायला स्वतः व्हिक्टोरिया क्वीन लंडनमध्ये जायच्या, लंडन अल्बर्ट हॉलमध्ये. इतकं मोठं व्यक्तिमत्व, पण त्यांच्या तोंडावरती ठाकूरांनी असं म्हटलं. आता बंकिमबाबू त्यांच्या भेटीला ठाकूर गेले असता ठाकूरांनी त्यांना विचारलं की सांगा की तुम्ही तर इतके सगळे विद्वान, किती पुस्तकं तुम्ही लिहिलेले आहेत, मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट काय, मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट काय. आणि बंकिमबाबूंनी जे साहित्य रचलं आहे बांगलामध्ये अद्वितीय, तर त्यांनी सरळ सांगून दिलं की उद्दिष्ट काय, खाणं पिणं आणि मौज मजा करणं.
ऐकल्याबरोबर बांगला म्हणजे गावठी बांगल्यामध्ये एक भयानक शिवी आहे, तीच त्यांच्या तोंडावरती दिली. म्हणजे त्याचा मराठीत अर्थ की तुम्ही इतके हीन बुद्धी. म्हणजे एखाद्या मुलांनी खूप काही मोठा अपराध केला असेल आणि आई म्हणते ना की त्याला त्याची तुच्छाई करते, ही तुमची इतकी हीन बुद्धी, असं त्यांच्या तोंडावरती म्हणतात की तुम्ही जे दिवसभर करता तेच तुमच्या मुखातून बाहेर पडत आहे. लसूण खाल्ल्याने तोंडात तुला ढेकर लसूणाचीच येणार, असं म्हणून त्यांच्या तोंडावरती त्यांची अवहेलना करतात. पहा, यातून ठाकूरांचं काही त्यांच्याबद्दल त्यांचा अपमान करणे असं नव्हतं. त्यांची ती ख्याती बघून ठाकूरांना असं काही वाटलं की खूप काहीतरी यांच्याकडे दडलेलं आहे, पण आध्यात्मिकरित्या तसं काही त्यांच्याकडे नव्हतं आणि म्हणून त्यांनी ते सांगितलं. तर याला म्हणतात खऱ्या अर्थाने बंधू भगिनींनो सरळपणा किंवा मन मुख एक. आता हे सगळे उदाहरण तर बघितले, सगळं बरं वाटलं, पण आता हे आपण जर केलं तर हे काही योग्य ठरत नाही. का ठरत नाही? कारण की नेहमी आपलं मनमुख काही एक नसतं आणि हे सगळे शब्द आपल्या मुखातून निघालेत तर आपण म्हणजे अपमान करण्याच्या दृष्टीने सांगितले की खरंच आपलं मनमुख एक आहे, हे एक विचार करणं खूपच अवघड आहे. आणि म्हणूनच पहा बंधू भगिनींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की आपण जेव्हा चर्चा करत आहोत की मन मुख एक करणे म्हणजे नेमकं काय, आणि इथे फार एक महत्त्वाचा सिद्धांत आपल्याला तो शिकावा लागेल की समजा आपल्याला एक मनामध्ये विचार आला की चला मी आत्तापासून मी ही साधना करतो मन मुख एक करण्याची, आणि या क्षणी माझ्या मनामध्ये कोणीतरी माझा अपमान केला, मला राग आला आणि माझ्या मनात त्या क्रोधापोटी एक इच्छा उत्पन्न झाली की याच्या थोबाडीत 2 लावावे, आणि मी तसं खरंच केलं. का? मी साधना करतोय कसली? मनमुख एक करण्याची. तर हे योग्य ठरेल का? मुळीच योग्य ठरणार नाही. हे तर ज्याला म्हणतो की सोयीस्कर पद्धतीने मी माझ्या सगळ्या चुकीच्या गोष्टींना आवरण घालत आहे, हे मुळीच योग्य ठरणार नाही. म्हणजे याला होतं की अतिशय मोठी चूक घडणार. तर मग काय केलं पाहिजे? तर आपल्याला आपल्या मनाच्या सगळ्या इमोशन्सवरती बिलकुल ज्याला म्हणतो की ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इंद्रियांवरती सुद्धा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथे सुद्धा एक फार मोठी एक घसरण आहे बरं, मी तुमच्यापुढे ती मांडू इच्छितो. की कल्पना करा की आता अनेकदा आपल्या सर्वांबरोबर हे घडत असतं, एकदम आमच्या सर्वांबद्दलसुद्धा घडत असतं की अनेकदा काही कार्य करत असताना किंवा अशी काही अप्रिय स्थिती निर्माण होते की समजा समोरची व्यक्ती काहीतरी खोटं बोलते, आपल्याला लक्षात येतं आहे, इतका राग येतो की बस इच्छा होतेच की त्याला द्यावेच 2, पण तरी आपला तो सगळा राग गिळून आणि जितकं गोड होऊ शकतं गोड होण्याचा प्रयत्न करतो. मनाला पूर्ण त्याला बिलकुल ज्याला म्हणतं की कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. इच्छा झाली तरी आपण हात उगारत नाही, इच्छा झाली तरी आपण वाईट शब्द बोलत नाही. म्हणजे आता ठाकूरांच्या भाषेमध्ये आतमध्ये एक आहे, बाहेर एक आहे. तर हा ढोंगीपणा झाला की नाही? पण बंधू भगिनींनो, इथे फार मोठं एक तत्त्व आपल्याला ग्रहण करायचं आहे की हा जरी सुरुवातीला ढोंगीपणा वाटत असेल, पण आपल्याला याच मार्गाने पुढे जावं लागेल. एका दिवसात आपलं मन आपल्या कह्यात येणार नाही. सुरुवातीला हा ढोंगीपणा वाटतो, आणि एवढंच नव्हे तर भगवद्गीतेमध्ये सुद्धा त्या संदर्भात सांगितले, कर्मेंद्रियाणी संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. हे पहा, आपण साधारण जीव आहोत आणि आध्यात्मिकतेच्या ज्या पायरीवरती आपण आहोत, या गोष्टी आपल्याला वारंवार फेस कराव्या लागतात की खूप राग येतो आणि खूप काहीतरी असं बोलावंसं वाटतं, पण तरी एक लोकाचार म्हणून किंवा मनसंयम असून म्हणजे मनसंयम पाळण्याकरता आपण काय करत असतो? स्वतःवरती एक ताब्या मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तीच पद्धत, जरी ते थोडंसं ठाकूरांच्या दृष्टीने मिथ्याचार होत आहे, ढोंगीपणा होत आहे, पण सध्या तरी आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि एक सगळ्यात मोठी चूक आपण जे सगळेजण करत असतो बंधू भगिनींनो, थोडक्यात सांगू इच्छितो, वेळ होत आलेली आहे, आणि ती म्हणजे की मन मुख एक करण्याकरता आपण सगळ्यात मोठी चूक काय करतो की सगळ्यात आधी त्या मनावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो, की जे अत्यंत अवघड आहे, अत्यंत अवघड आहे.
एक तर मन दिसत नाही, चंचल आहे, शक्तिमान आहे, बिलकुल ज्याला की बलवान आहे एकदम. आपण परीक्षेत जेव्हा जातो बंधू भगिनींनो, तर परीक्षेमध्ये काय करतो, पेपर हातात आल्याबरोबर प्रश्न पूर्ण वाचतो सगळे, आणि त्यातले जे आपल्याला सरळ आणि सोपे वाटतात की हे 4 मला जमतातच बिलकुल, फटाफट ते त्याचे उत्तर देऊन मग शेवटी मग बघूया की जो अवघड आहे त्याला शेवटी बघूया. हा एक साधारण नियम आपल्याला शाळेत शिकवला, आपल्या आईवडिलांनी सुद्धा शिकवला की तुला जे जमतं ते आधी कर. तर बंधू भगिनींनो, आपल्याला आधी तसंच करायचं आहे की पहा, या मनाला एकदम डायरेक्ट हात न घालता आपण काय केलं पाहिजे, तर आपली ही जी 5 इंद्रिय आहेत, कान, नाक, जिव्हा, त्वचा, या सगळ्यांना आधी आपल्या कह्यात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर यांना आपण कह्यात ठेवलं, तर आपलं मन हे ऑटोमॅटिकली हे कह्यात येईल. पण होतं काय की सुरुवातीलाच आपण एकदम अवघड प्रश्न घेतो, आणि अवघड प्रश्न घेतल्याने काय होत असतं की आपण खूप अडचणीत येत असतो. आपल्या 5 कर्मेंद्रिया आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कर्मेंद्रिया कोणत्या कोणत्या आहेत, तर उपस्थ पायू, हात, पाय आणि वाणी. आणि ज्ञानेंद्रिय जर म्हटलं तर कानाने आपण श्रवण करतो, डोळ्यांनी बघतो, त्वचेने आपण गरम थंड त्याचा उपभोग घेतो, आणि जिव्हाने आपण रसस्वादन करत असतो. तर या 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यांच्यावरती आपण ताबा मिळवला पाहिजे. आणि यांच्यावरती ताबा मिळवण्याकरताच त्यालाच तप म्हणतात. आणि त्यातलं जी वाणी, जी एक गोष्ट आहे बंधू भगिनींनो, ही जी वाणी आहे ना, याचं वैशिष्ट्य असं आहे की या वाणी, हे जे आपलं मन आणि शरीर यांचा जो संबंध आहे, त्याच्यामध्ये एक ज्याला म्हणतो की ब्रिज बांधणारी कोणती गोष्ट असेल तर ती वाणी. आणि म्हणून वाणीच्या तपाला त्याच्यावरती आपण सखोल चिंतन येणाऱ्या वर्गात करण्याचा प्रयत्न करूया. पण लक्षात घ्या, वाणीचा तप हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या म्हणजे इतर सगळ्या तपांच्या बरोबर वाणीच्या तपाचं जर आपण आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, तर आपण लवकरात लवकर वाणीवरती सुद्धा आणि आपल्या मनावरती सुद्धा ताब्या मिळवण्याचा नक्कीच आपल्याला ते ज्याला म्हणतो की त्याचे चांगले परिणाम आपल्याला मिळतील. आणि याच वाणीचे किती एक सुंदर परिणाम बघायला मिळतात. तर माताजींच्या जीवनातला एक छोटासा प्रसंग घेऊन आणि तिथे मी थांबेन की माताजींचा आपल्या वाणीवरती किती ताब्या होता, आणि म्हणून त्यांचा मनावरती आणि इंद्रियांवरती सुद्धा ताब्या होता. मी उदाहरण तर जवळपास 4-5 आणले होते, पण तितका वेळ नाही आहे. फक्त एक महत्त्वपूर्ण उदाहरण आणि अतिशय बोलकं आहे. ते झालं असं होतं की भगवान श्रीरामकृष्णांना माता सीतेचं दर्शन झालं होतं, आणि माता सीतेंनी त्यांच्या हातामध्ये 2 कंकणं होती, ब्रेसलेट्स सोन्याचे, ते बघितले होते. आणि आपल्या माताजी म्हणजे शारदा माता, त्यासुद्धा म्हणजे सीतेचंच रूप आहे हे लक्षात घेऊन त्यांना 2 कंकणं बनवून दिले होते, आणि माताजी त्या आनंदाने घालायच्या. ही घटना घडली जेव्हा माताजी नहबतमध्ये राहत होत्या. आणि एके दिवशी काय झालं, मनोमोहन मित्रांची आई, त्या ठाकूरांच्या भक्त होत्या, पण त्यांनी गोलापमाला सांगितलं. गोलापमाचे खूप प्रकार आहे बरं, म्हणजे अनेक, पण ठीक आहे, त्या जया विजया होता आणि त्यांचे ते पुण्याई होते की माताजींबरोबर आल्या. त्यांना त्या सांगतात की का हो बघा, आपले ठाकूर त्यागीश्वर कोणत्याही धातूला स्पर्श करू शकत नाही, आणि शारदा देवी ह्या सगळ्या म्हणजे माताजी हे सगळं टिकली लावतात, कुंकू लावतात, केसांमध्ये सिंदूर ठेवतात, कंकणं घालतात. हे सगळं काही शोभा देतं का एका त्यागेश्वरांच्या सौभाग्यवतीला? ते त्यागेश्वर, तर यांनी पण तसंच त्यागमय जीवन जगायला हवं. आता हे मनोमोहन मित्रांच्या आईने सांगितलेलं कोणाला? गोलापमाला. आता गोलापमाला माहीत नाही तर चूप बसावं ना, पण त्यांनी कोणताही विलंब न करता, साधारणपणे या गोष्टीत विलंब केला जात नाही, आणि जाऊन लागलीच माताजींच्या कानावरती जसंच्या तसं बिलकुल सांगून दिलं. माताजींना इतका आघात लागला की त्यांच्या डोळ्यातून बिलकुल क्षोभाने, दुःखाने अश्रू वाहू लागले, आणि त्यांनी लागलीच ते हातातले कंकण काढले, आणि दुसऱ्या दिवशीपासून ते कुंकू वगैरे लावणं ते सगळं बंद केलं.
ठाकूरांच्या लक्षात आलं. ठाकूरांनी विचारलं की का हो तुम्ही ते कंकण वगैरे कुठे गेले, तुम्ही कुंकू लावत नाही, काय झालं? तर त्यांनी पहिले तर काही उत्तर दिलं नाही, पण जेव्हा ठाकूरांनी थोडंसं इन्सिस्ट केलं, सांगितलं की काही भक्तांचं असं असं म्हणणं आहे. ठाकूरांच्या लक्षात आलं आणि त्यांनी गोलापला बोलवलं, गोलापमांना, आणि गोलापमांना सांगितलं की पहा, मी तुम्हाला सांगितलं आहे ती शारदा आहे, ती शारदा आहे आणि तिला सजणं आवडतं. बंधू भगिनींनो, इथे एक फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की भगवान श्रीरामकृष्ण श्रीमा शारदा देवी या हे अवतार होते. साधारण मनुष्यासारखे त्यांनी जन्म घेतला, पण कोणत्याही गोष्टीचा म्हणजे अशा साधारण एक म्हणजे मनुष्य भोग घेतो तशा पद्धतीने कधी भोग घेतले नाही. श्रीमा शारदा देवी सरस्वतीचं रूप होतं. त्यांनी जे कंकणं घातली ते भोगदृष्टीने घातलेले नव्हते. पहा, आपल्यामध्ये ना अवतारमध्ये हा इतका मोठा अंतर असतो, इतका मोठा अंतर असतो आणि ते समजत नसतं, आणि म्हणून इथे मनुष्य चूक करत असतो. आणि म्हणून त्या मनोहर मित्रांच्या आईने तसं म्हटलं की माताजीने जरी कंकण घातले तरी ते काही साधारण स्त्री कशी असते की काही म्हणजे आभूषण जर घातलेले असतील तर तिचं ते गर्व, तिचा अभिमान, तो अहंकार, आणि जर दुसऱ्यांकडे नाही आहे तर तो अजून आनंद द्विगुणित होत असतो. ही एक साधारण प्रवृत्ती असते. पण माताजींचं या सगळ्या गोष्टी होत्या का त्यांच्यामध्ये? बिलकुल नव्हत्या. पण त्यांना त्यांचं स्वरूप आठवायचं सरस्वती, ते ऐश्वर्य, आणि तेही ठाकूरांनी ते मागितले नव्हते, त्यांनी करून दिले होते. तर भगवान श्रीरामकृष्णांनी एकच वाक्य म्हटलं गोलाबमांना की पहा, ती शारदा आहे, ती सरस्वती आहे, आणि तिला ते ऐश्वर्य, तिचे ते नैसर्गिक त्याची गोष्टी आहे, म्हणून मी तिला तसं करून दिलेलं आहे. आणि गोलाबमांचं हे लक्षात आलं, आणि गोलाबमांनी तसंच मनोहर मित्रांच्या आईनासुद्धा सांगितलं. पण याच्यामध्ये वाणीचं तप जे मला तुम्हाला सांगायचं आहे की याच्या प्रत्युत्तरमध्ये माताजींनी गोलाबमाला किंवा मनोहर मित्रांच्या आईंना एक शब्द बोलला नाही. याला म्हणतात वाणीचं तप. माताजींच्या जीवनामध्ये असे इतके प्रसंग आहेत की त्यांनी नुसतं सहन केलं आहे, काहीही प्रत्युत्तर दिलेलं नाही आहे. तर अशा अनेक घटना आहेत. त्या तेलोभेलोची घटनाचा तर इतकी जबरदस्त आहे, ते कधी नंतर त्याच्यावरती विचार करूया. तर म्हणण्याचा अर्थ काय की हे जे सगळ्या प्रकारचे तप आहे, शारीरिक, वाचिक आणि मानसिक, सात्विक, राजसिक, तामसिक, हे आपल्या जीवनामध्ये साधनेच्या बरोबर आपण जर आचरणात आणले तर आपली आध्यात्मिक प्रगती ही नक्कीच द्रुतगतीने होणार. आणि जे आपलं इप्सित आहे, तप म्हणजे काय? तप म्हणजे मनाला संयमात ठेवणे, इंद्रियांना संयमात ठेवणे, शरीराला संयमात ठेवणे. त्यातून एक तप निर्माण होतो आणि त्या तपातून मनावरती आलेले संस्कार नाहीसे होतात, मन अंतर्मुख होतं आणि आपण मोक्षाकडे आपले वाटचाल द्रुतगतीने होत असते. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण ठरलेली वेळ संपली आहे. आपण आत्ता इथेच थांबूया. आणि आपल्या सर्वांना विनंती की खालतीच चहापानाची व्यवस्था केलेली आहे. आपण चहापान करून सर्वजण या. 6 वाजता आपण पुन्हा भगवान श्रीरामकृष्णांच्या आरतीला आपण इथे उपस्थित होऊया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.